नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपलं मागचं जे लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा जो अल्किल हॅलाइडचा कन्सेप्ट आहे तो डिटेलमध्ये शिकलो होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स. म्हणजे आता अल्किल हॅलाइड्स कोणाकोणाबरोबर रिॲक्ट होतात आणि कुठले कुठले प्रॉडक्ट्स आपल्याला त्याच्यापासून मिळतात ते आपल्याला आज बघायचंय. ठीक आहे. तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज प्रॉपर्टी नंबर 1, दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट. ओके, लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन्स किंवा त्यांनाच आपण बोलतो अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे. मग आता कुठलंही सोल्युशन किंवा कुठलाही सबस्टन्स तुम्हाला दिला आणि त्या सबस्टन्स मध्ये हॅलोजन आहे की नाही, म्हणजे ते अल्किल हॅलाइड आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी ही पहिली टेस्ट आहे, लॅबोरेटरी टेस्ट फॉर द हॅलो अल्केन्स. ठीक आहे. मग अगदी सिंपल फंडा आहे इथे. तर बेसिकली हे जे हॅलो अल्केन्स असतात, ओके, किंवा अल्किल हॅलाइड्स असतात, यांना जर तुम्ही वॉटरमध्ये टाकलं किंवा वॉटर म्हटल्यापेक्षा आपण त्याला म्हणू ऍक्वियस मीडियम. ओके, तर ऍक्वियस मीडियम मध्ये त्याचं जर सोल्युशन आपण तयार केलं तर ते बऱ्यापैकी न्यूट्रल असतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातनं वॉटरमध्ये टाकल्यानंतर हॅलाइडचं जे प्रमाण आहे किंवा हॅलाइड प्रेझेंट आहे की नाही हे थोडंसं अवघड जातं. ठीक आहे. मग इथे केलं काय जातं ते लक्षात घ्या. तर इथे स्ट्रॉंग अल्कली यूज केली जाते मित्रांनो. ओके, आणि 2 ऍक्वियस अल्कली तुम्ही इथे यूज करू शकता. एक म्हणजे ऍक्वियस NaOH ज्याला आपण बोलतो सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, किंवा यू कॅन यूज द सोल्युशन ऑफ ऍक्वियस KOH. ठीक आहे. आता NaOH म्हणा किंवा KOH म्हणा, या दोघांना जर तुम्ही वॉटरमध्ये सोल्युशन तयार केलं तर आपल्याला 2 प्रकारचे आयन्स मिळतात. इथे 2 प्रकारचे आयन्स असे मिळतात. एक मिळतो Na+ आणि दुसरा मिळतो OH- आणि इकडे K+ आणि OH-. तर आता Na+, K+ थोडं बाजूला ठेवू आपण. याच्यामध्ये हा जो OH- आहे याला बोलतात हायड्रॉक्झिल आयन. काय बोलतात त्याला? हायड्रॉक्झिल आयन. तर बेसिकली हा जो हायड्रॉक्झिल आयन आहे हा अल्किल हॅलाइड बरोबर काय होतो, रिॲक्ट होतो. म्हणजे रिॲक्शन कशी होते त्या लक्षात घ्या. दिस इज अल्किल हॅलाइड. ओके, सो दिस इज नथिंग बट द अल्किल हॅलाइड. आता याची रिॲक्शन कोणाबरोबर होणार? OH- बरोबर होणार, म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप बरोबर होणार. आणि असं जेव्हा होतं तेव्हा हा जो हॅलोजन ऍटम आहे हा बॉन्ड जो आहे इथला हा OH काय करून टाकतो, ब्रेक करून टाकतो आणि त्याच्या जागी हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच होतो. सो व्हॉट वी गेट ROH आणि इकडे मिळतो आपल्याला हॅलाइड आयन. दिस आयन इज कॉल्ड एज व्हॉट? हॅलाइड आयन. ठीक आहे. आता ही झाली पहिली स्टेप या रिॲक्शन मधली. काय करायचंय? अल्किल हॅलाइडला सिम्पली आपल्याला अल्कली बरोबर रिॲक्ट करायचंय, दॅट इज स्ट्रॉंग ऍक्वियस अल्कली, दॅट इज NaOH किंवा KOH. तर इथनं आपल्याला जो मेन प्रॉडक्ट मिळतो तो आहे हॅलाइड आयन. आता हा जो हॅलाइड आयन आहे हा कसा आयडेंटिफाय करायचा? आता ही रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला लगेचच कळत नाही. तर तुम्हाला इथे आणखी एक गोष्ट करावी लागते. यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. एक म्हणजे डायल्यूट HNO3 ज्याला आपण बोलतो नायट्रिक ऍसिड. ओके, आणि दुसरी गोष्ट जी इथे ऍड करायची आहे दॅट इज AgNO3 ज्याला बोलतात सिल्वर नायट्रेट. ओके, या 2 गोष्टी ऍड करून या मिक्सचर मध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. ओके, मग आता एक सिंपल गोष्ट आहे, जसं NaOH पासनं Na+OH-, KOH पासनं K+OH-, तसं AgNO3 हे एक सॉल्ट आहे, सिल्वर नायट्रेट. याच्यापासनं पण 2 आयन्स तयार होतात. एक आयन तयार होतो Ag+ आणि दुसरा आयन तयार होतो NO3-. सो फॉरगेट अबाउट दिस NO3-. आपला हा कामाचा आहे. ठीक आहे, Ag+. आता बघा लक्षात घ्या, हा जो सिल्वरचा आयन आहे हा या मिक्सचर मध्ये जेव्हा तुम्ही AgNO3 टाकता तेव्हा या हॅलाइडच्या आयन बरोबर रिॲक्ट होतो. म्हणजे आपल्याला रिॲक्शन अशी मिळते Ag+, ओके,
X minus this is silver ion, this is halide ion. Okay, so here we get a substance which is known as AgX. याला तुम्ही म्हणू शकता सिल्वर हॅलाइड. ओके, आणि महत्वाची गोष्ट, हे जे सिल्वर हॅलाइड तयार होतं हे उरलेल्या सोल्युशन पेक्षा जड असतं आणि जड असल्यामुळे ते टेस्ट ट्यूब मध्ये खाली जाऊन बसतं. त्याला आपण बोलतो प्रेसिपिटेट. काय बोलतो त्याला? प्रेसिपिटेट. आणि प्रेसिपिटेट दाखवण्यासाठी डाऊन एरो तुम्हाला इथे दाखवावा लागतो. जर रिएक्शन मध्ये असं प्रेसिपिटेट तयार झालं तर समजून घ्यायचं की दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे. अँड दिस इज द टेस्ट टू आयडेंटिफाय the haloalkanes in the laboratory. Okay, this is very simple test. ठीक आहे, तर ही होती आपली पहिली प्रॉपर्टी जी होती लॅबोरेटरी टेस्ट फॉर द हॅलोअल्केन्स. आता याच्यानंतर अतिशय महत्वाचा पार्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे रिएक्शन्स पुढच्या. ओके, यामध्ये एक मेन टाइप आहे रिएक्शनचा जो अल्किल हॅलाइड्स शो करतात किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शो करतात. त्याला बोललं जातं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, तर त्या बऱ्याच आहेत, एक 7-8 रिएक्शन्स आहेत. त्या 1 बाय 1 आपण इथे आता डिस्कस करू. ठीक आहे, सर्वात पहिले आपल्याला हे बघायचंय की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. ओके, सेकंड केमिकल प्रॉपर्टी जी आहे दॅट इज नथिंग बट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन्स. ठीक आहे, आता ह्या ज्या बेसिकली रिएक्शन्स आहेत त्याचं मिनिंग तुम्हाला मी समजावून सांगतो. पहिल्यांदा सर्वात पहिला वर्ड याच्यामध्ये आहे सबस्टिट्यूशन. मग आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय असतं? कुठलंही एक कंपाऊंड तुम्ही कन्सिडर करा ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये कार्बन आहे. ठीक आहे, कार्बनला कुठला तरी एक ग्रुप अटॅच आहे. ओके, आणि त्याची रिएक्शन तुम्ही एका रिएजंट बरोबर केलेली आहे. आता होतं काय की तो जो रिएजंट असतो त्याच्यावरती अटॅक करतो कार्बनवरती, किंवा या पहिलावाला जो सबस्टन्स आहे त्याच्यावरती दुसरा जो कंपाऊंड आहे तो अटॅक करतो. आणि अटॅक केल्यानंतर आधीचा जो ग्रुप अटॅच होता कार्बनला तो निघून जातो आणि त्याच्या जागी एक दुसरा ग्रुप तिथे अटॅच होतो. म्हणजेच एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपने रिप्लेस होतो. जर असं होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? सबस्टिट्यूशन. म्हणजे एकाने दुसऱ्याला सबस्टिट्यूट केलं. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? सबस्टिट्यूशन रिएक्शन. पण एक लक्षात घ्या की ही रिएक्शन होत असताना खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. सबस्टिट्यूशन तर होतंय, पण जो कार्बन आहे ज्याला हा ग्रुप अटॅच आहे, ओके, या कार्बनची जी हायब्रिडायझेशनची स्टेट आहे, ओके, स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ही कधीच बदलत नाही. म्हणजे तो जर sp3 हायब्रिडाइज असेल बिफोर सबस्टिट्यूशन तर तो आफ्टर सबस्टिट्यूशन सुद्धा काय असतो? sp3 हायब्रिडाइज्डच असतो. अशा रिएक्शनला आपण बोलतो सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, आता याच्या आधी एक वर्ड लागलाय दॅट इज न्यूक्लिओफिलिक. मागे आपण डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे काय असतं. तर बेसिकली इथे अटॅक करणारा जो आहे तो न्यूक्लिओफाईल आहे आणि जो रिप्लेस होणारा आहे तो सुद्धा न्यूक्लिओफाईल आहे. म्हणजे एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलने काय होतोय? सबस्टिट्यूट होतोय. म्हणून रिएक्शनला नाव दिलंय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, किंवा शॉर्ट मध्ये बोलतात SN. याची लिहायची पद्धत अशी आहे, कॅपिटल S कॅपिटल N थोडासा खाली लिहिला जातो सफिक्सला. ओके, सो दिस इज नथिंग बट SN रिएक्शन. आता हे होतं कसं काय ते आपल्याला बघायचंय. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, इथे आपण यापूर्वी बघितलंय की हा जो CX बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड आहे, हा पोलर बॉन्ड आहे. म्हणजे याच्यावरती कोणता चार्ज आहे? पार्शल निगेटिव्ह. आणि याच्यावरती कोणता चार्ज आहे? पार्शल पॉझिटिव्ह. आणि जो न्यूक्लिओफाईल असतो, ओके, दुसरा, या न्यूक्लिओफाईल वरती सुद्धा कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. आता ऑब्व्हियसली हा निगेटिव्ह या निगेटिव्ह वर तर अटॅक करणार नाही कारण दोघांचं रिपल्शन होईल. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा कोणावर अटॅक करतो? तर हा इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतो. म्हणजे हा जो कार्बन इथे आपल्याला दिसतोय दिस इज नथिंग बट इलेक्ट्रोफिलिक सेंटर. ओके,
म्हणजे हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर तयार करतो आणि इलेक्ट्रोफिलिक सेंटर तयार करत असल्यामुळे हा न्यूक्लिओफाईल या कार्बन वरती अटॅक करतो आणि अटॅक करून या हॅलोजन ऍटमला काढून टाकतो आणि त्याच्या जागी न्यूक्लिओफाईल जाऊन अटॅच होतो. ओके, तर या पद्धतीने प्रोसिजर होते. तर आपण एक काम करू, एक जनरल रिएक्शन मी तुम्हाला इथे दाखवतोय, बेसिकली हाऊ इट इज गोइंग टू हॅपन. ठीक आहे, सो सर्वात पहिले दिस इज न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल वरती कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर हिअर दिस इज अ CX बॉन्ड. या CX बॉन्ड मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर हिअर देअर विल बी पॉझिटिव्ह चार्ज अँड हिअर देअर विल बी निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, आता या रिएक्शन मध्ये आता सांगितल्याप्रमाणे दिस न्यूक्लिओफाईल अटॅक्स दिस पर्टिक्युलर कार्बन. या दोघांमधला बॉन्ड काय होतो? वीक होतो, तो ब्रेक होतो आणि त्याच्या जागी कोण जाऊन अटॅच होतो? न्यूक्लिओफाईल. म्हणजे आपल्याला फायनली रिएक्शन जी आहे ती या पद्धतीने मिळते आणि हॅलोजन ऍटम मात्र जो आहे तो इथनं काय होतो? निघून जातोय. ओके, सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ऍज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट, आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे टाइप्स बघितले होते किंवा अल्किल हॅलाइडचे टाइप्स बघितले होते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. जर तुम्हाला इथे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी लावायची असेल, म्हणजे थोडक्यात सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, कुठला अल्किल हॅलाइड आहे, तर त्याचं एक आन्सर आहे टर्शियरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी. म्हणजे हा सर्वात जास्त रिएक्टिव्ह होतो. ओके, आणि हा सर्वात कमी रिएक्टिव्ह असतो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये. ठीक आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट, हॅलोजन वाईज जर आपण बघितलं तर RI म्हणजे कार्बन आयोडीन, ओके, इज मोर रिएक्टिव्ह दॅन कार्बन ब्रोमीन आणि कार्बन ब्रोमीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कार्बन क्लोरीन. म्हणजे जे अल्किल हॅलाइड आहे ज्याच्यामध्ये आयोडीन प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन या लवकर होतात, फास्ट होतात ऍज कम्पेअर टू ज्याच्यामध्ये क्लोरीन आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आता आपण एक काम करू, याच्यामध्ये एक 7-8 रिएक्शन्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्या 1 by 1 आपण स्टडी करू. ओके, सो लेट अस सी द फर्स्ट रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये सर्वात पहिली जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनचं नाव आहे रिएक्शन विथ ॲक्वियस अल्कली और इट इज नथिंग बट कॉल्ड ऍज हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे, आता बेसिकली या रिएक्शन मध्ये काय, कुठला सबस्टन्स हा अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट केला जातो, तर बेसिकली लक्षात ठेवा, सर्वात पहिले तर अल्कलीमध्ये स्ट्रॉंग अल्कली आपल्याला घ्यायची आहे. एक तर तुम्ही यूज करू शकता ॲक्वियस NaOH, अदरवाइज यू कॅन यूज हिअर ॲक्वियस KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड. रिएक्शन अगदी सिंपल आहे. बेसिकली रिएक्शन कशी होते ते आपण पहिल्यांदा बघू. ओके, सो लेट अस सी दिस R-X. दिस इज नथिंग बट व्हॉट? अल्किल हॅलाइड. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला ऍड करायचं आहे NaOH. मी याला या पद्धतीने लिहितो, सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, हे NaOH कसं असलं पाहिजे? ॲक्वियस अल्कली. ठीक आहे, या सोल्युशनला आपल्याला काय करायचंय? बॉईल करायचंय किंवा हीट करायचंय. ठीक आहे, आता होतं काय? अगदी सिंपल आहे. ही रिएक्शन कुठली आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे होतं काय की हा जो X आहे हॅलाइड हा कशाने रिप्लेस होतो? OH ने रिप्लेस होतो. म्हणजेच इथे आपल्याला एक बघावं लागेल की Na आणि X हे कंबाईन होतात आणि हा जो OH आहे हा या R ला जाऊन अटॅच होतो. म्हणजेच आपल्याला मिळतं R-OH. यालाच आपण बोलतो अल्कोहोल आणि जो बाय प्रॉडक्ट मिळतोय दिस इज नथिंग बट NaX, ज्याला आपण बोलू शकतो सोडियम हॅलाइड. सेम रिएक्शन कोणाची होते? KOH ची. ठीक आहे, फक्त इथे काय करावं लागेल? R-X प्लस हिअर KOH. KOH चं सोल्युशन कसं असलं पाहिजे? ॲक्वियस. आणि इथे आपल्याला परत काय करायचंय? बॉईल करायचंय. सो KX दे विल कंबाईन आणि परत आपल्याला मिळेल R-OH म्हणजे अल्कोहोल आणि पोटॅशियम हॅलाइड. ठीक आहे, तर या आहे जनरल एक्झाम्पल. आपण एक काम करू, एक एक्झाम्पल याचं बघू.
जनरल रिएक्शन आपण बघितलेली आहे. लेट अस सी वन एक्झाम्पल. C2H5Br ज्याला आपण बोलतो इथिल ब्रोमाइड. ठीक आहे. और आयुपीएससी नेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्रोमो इथेन. ओके. रिएक्शन करू आपण NaOH बरोबर. दिस NaOH इज नथिंग बट aqueous. Okay. So heat it up to boiling. So again Na combines with Br, OH attach होईल याला C2H5 ला. So C2H5OH. ओके. आणि इकडे मिळेल NaBr दॅट इज सोडियम ब्रोमाइड. आता हे जे तयार झालं याला तुम्ही बोलू शकता इथिल अल्कोहोल किंवा याचंच आयुपीएससी नेम आहे इथेनॉल. ठीक आहे. आता या रिएक्शनला हायड्रॉलिसिस नाव का दिलेलं आहे? तर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे की अल्कलीमध्ये हा जो OH ग्रुप आहे म्हणजेच हायड्रॉक्सिल जो ग्रुप जो आहे हा ऍक्च्युली कार्बनला अटॅच होतोय, म्हणजे तो अल्किल ग्रुपला अटॅच होतोय. सो दॅट्स वाय रिएक्शनचं नाव आहे हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स. तर ही होती आपली पहिली रिएक्शन, जी पहिली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ठीक आहे. आता आपण याच्यानंतर सेकंड रिएक्शन बघणार आहोत. ओके मित्रांनो, आता सेकंड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे ती आता आपल्याला बघायची आहे. तिचं नाव आहे रिएक्शन विथ सोडियम अल्कॉक्साइड. याचंच सेकंड नेम आहे विल्यमसन्स सिंथेसिस. आणि ही जी रिएक्शन आहे बेसिकली दिस इज द रिएक्शन इन विच वी आर गेटिंग इथर्स फ्रॉम अल्किल हॅलाइड, म्हणून याचं थर्ड नेम सुद्धा येतं फॉर्मेशन ऑफ इथर्स. ठीक आहे. आता सुरुवातीला ही रिएक्शन कशी होते त्याआधी हे जे सोडियम अल्कॉक्साइड असतं ते काय असतं हे आपण सुरुवातीला बघू. ठीक आहे. एकदम सिंपल फंड आहे मित्रांनो. सर्वात पहिले तर आपल्याला एक काम करायचंय, कुठलंही अल्कोहोल, ROH इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अल्कोहोल, याच्याबरोबर जे ऍक्टिव्ह मेटल्स आहेत सोडियम, ओके, याला रिॲक्ट करायचंय. आणि जर या दोघांना आपण रिॲक्ट केलं तर होतं काय की हा जो हायड्रोजन आहे हा इथनं रिमूव्ह होतो, त्याच्या जागी सोडियम अटॅच होतो आणि आपल्याला असं एक कंपाऊंड मिळतं R-ONA आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो इकडनं रिलीज होऊन जातोय. ठीक आहे. सो फॉरगेट अबाउट दिस हायड्रोजन. दिस इज द पर्टिक्युलर थिंग. ओके. आता बघा हे होतं अल्कोहोल. ठीक आहे. अल्कोहोल मधनं जर मी हायड्रोजन काढून टाकला, ओके, तर त्याला बोलतात अल्कॉक्साइड. ठीक आहे. आणि इथे सोडियम लागलाय म्हणजेच हे जे कंपाऊंड आपल्याला मिळालं दिस इज नथिंग बट सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे. या पद्धतीने आधी सोडियम अल्कॉक्साइड आपल्याला तयार करून घ्यायचंय. ठीक आहे. आता हे जे सोडियम अल्कॉक्साइड तयार झालंय याची रिएक्शन आपल्याला करायची आहे कोणाबरोबर? अल्किल हॅलाइड बरोबर. ठीक आहे. सो बघा R-X दिस इज नथिंग बट अल्किल हॅलाइड. ठीक आहे. याची रिएक्शन करू आपण कशा बरोबर? RONA. ठीक आहे. मी त्याला एक काम करतो उलट्या पद्धतीने लिहितो. सो Na, ओके, देन हिअर O आणि R. आता जरुरी नाही हे दोघं अल्किल ग्रुप सेम असतील, म्हणून मी एक काम करतो इथे नाव देतो R'. ठीक आहे. दिस इज नथिंग बट सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे. आता ही जी रिएक्शन आहे बेसिकली ही रिएक्शन करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे जे मिक्सचर आहे याला हीट करायचंय. आणि सिम्पली काय होतं ते लक्षात घ्या, हा जो X आहे आणि Na हे दोघं कंबाईन होतात. ओके. आणि हा O जो आहे इट बिकम्स निगेटिव्ह, इट ऍक्ट्स ऍज अ न्यूक्लिओफाईल आणि तो या R वरती अटॅक करतो आणि आपल्याला इथे मिळतं ROR'. दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज इथर. सेंटरला ऑक्सिजन असेल आणि दोन्ही साइडने कार्बन किंवा अल्किल ग्रुप असेल तर त्याला आपण इथर बोलतोय आणि बाय प्रॉडक्ट मिळतो NaX दॅट इज नथिंग बट सोडियम हॅलाइड. ठीक आहे. या पद्धतीने ही रिएक्शन होते, याला बोलतात विल्यमसन सिंथेसिस. आपण एक काम करू, याचं एक सिंपल एक्झाम्पल इथे बघू. ठीक आहे. लेट अस टेक वन एक्झाम्पल. CH3I याला आपण बोलतो CH3 ग्रुप असल्यामुळे मिथिल, ओके, आणि आयोडीन अटॅच असल्यामुळे आयोडाइड. व्हॉट इज द आयुपीएससी नेम? आयोडोमिथेन. ठीक आहे. आता याची रिएक्शन आपण एका सोडियम अल्कॉक्साइड बरोबर करू. ठीक आहे. सो NaO आणि इथे
मी CH3 अटॅच करून टाकतो. म्हणजे आता याचं नाव कसं येईल, सोडियम, ओके, लक्षात घ्या, ओके, मिथिल ग्रुप अटॅच आहे, ओके. जर अल्किल अटॅच असेल तर आपण बोलतो अल्कॉक्साइड, मिथिल अटॅच आहे म्हणून याचं नाव काय राहील, मिथॉक्साइड. इथिल असता तर इथॉक्साइड, प्रोपेल असता तर प्रोपॉक्साइड, ओके, लाईकवाईज. ठीक आहे. आता बघा याला हीट करतोय मी. अगेन दिस I and Na, दिस बोथ विल कंबाईन, ओके, आणि हा पूर्ण ग्रुप या CH3 ला जाऊन अटॅच होईल. म्हणजे इथे आपल्याला मिळतो CH3 सिंगल बॉन्ड O, CH3 प्लस Na कंबाईन्स विथ I, दिस इज नथिंग बट सोडियम आयोडाइड. ठीक आहे. आता या कंपाऊंडचं नाव काय, याला वाचायचं कसं. सेंटरला O आहे म्हणजे 100% इट इज इथर, ओके, आणि दोन्ही साईडला बघा सारखे ग्रुप आहे आणि दोघं पण मिथिल ग्रुप आहेत म्हणून याचं जे कॉमन नेम आहे दॅट इज नथिंग बट डाय मिथिल इथर, ओके, किंवा यालाच जर IUPAC नेम बघायचा असेल तर मिथिल ऑक्सिजन बरोबर अटॅच होतो, इट इज कॉल्ड ऍज मिथॉक्सी, ओके, आणि इकडे एकच कार्बन आहे म्हणून त्याला बोलतात मिथेन. ते आपण इथर चॅप्टरचं जेव्हा नॉमेनक्लेचर बघू, ओके, त्यावेळेला तुम्हाला कळेल. सो दिस इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ इथर, ज्यालाच आपण बोलतो विल्यमसन्स सिंथेसिस. ठीक आहे. ही होती आपली सेकंड रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण काय फॉर्म केले, इथर्स फ्रॉम द अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे. आता आपण बघू थर्ड रिएक्शन. आता थर्ड रिएक्शन जे आहे मित्रांनो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये, ती आहे रिएक्शन विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड्स, ओके, किंवा यालाच आपण बोलू शकतो फॉर्मेशन ऑफ इस्टर्स. ठीक आहे. आता बेसिकली या रिएक्शन मध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. त्याआधी हे जे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड काय असतं त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो. कार्बॉक्सिलिक ऍसिड सगळ्यांना माहिती आहे, याचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो असा आहे RCOOH. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता जर स्ट्रक्चर वाईज आपण बघितलं तर स्ट्रक्चर कसं राहतं, R-C डबल बॉन्ड O-OH म्हणजे COOH ग्रुपमध्ये हा जो इथे ग्रुप आहे C डबल बॉन्ड O, या ग्रुपला बोललं जातं कार्बोनिल ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि इकडे हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड पासनं काय बनवायचंय, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. तर ते बनवणं अगदी सोपं आहे, ओके. तर इथे हायड्रोजन काढून टाकायचं आहे आणि हायड्रोजनच्या जागी काय अटॅच करायचं आहे, सिल्वर. आणि एकदा का इथे सिल्वर कनेक्ट झाला की मग हे काय तयार झालं, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड, किंवा याला एकदम शॉर्ट मध्ये नाव आहे, इट इज कॉल्ड ऍज सिल्वर कार्बॉक्सिलेट. काय बोललं जातं याला, सिल्वर कार्बॉक्सिलेट. ठीक आहे. आता याची रिएक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, अल्किल हॅलाइड बरोबर. ठीक आहे. बघा रिएक्शन कशी होते, R-X, दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्किल हॅलाइड. ठीक आहे. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड घेऊ, याला मी थोडंसं असं उलट्या पद्धतीने लिहून घेतो, ओके. सो असं लिहितो Ag देन O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O-R. याला आपण आत्ताच नाव बघितलंय, दिस इज नथिंग बट सिल्वर कार्बॉक्सिलेट, ओके, किंवा यालाच बोलतात सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. आता या दोघांचं मिक्सचर करून आपल्याला याला काय करायचंय, हीट करायचंय. तर रिएक्शन एकदम सिंपल आहे. आता इथे मी चार्जेस दाखवले नाहीये, सिल्वर वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा जो सिल्वर आहे हा या हॅलोजन बरोबर होऊन जातो अटॅच, ओके, आणि हा पूर्ण ऑक्सिजनचा जो ग्रुप आहे हा या अल्किल ग्रुपवर अटॅक करतो आणि इट विल गेट अटॅच टू दिस. म्हणजे आपल्याला असं कंपाऊंड मिळतं R-O-C डबल बॉन्ड O-R. याला इन जनरल आपण बोलतो ईस्टर, आणि जो बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो दॅट इज AgX, याला बोलतात सिल्वर हॅलाइड, ओके. सो ईस्टर आपल्याला इथे मिळतंय. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, द फॉर्मेशन ऑफ ईस्टर किंवा रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ सिल्वर कार्बॉक्सिलेट और सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. आता याचं एक एक्झाम्पल बघू सिम्पली.
Okay, so let us see one example here. Example असं घेऊ, CH3 single bond I. Okay, that is nothing but मिथिल आयोडाइड. ठीक आहे, हा कंपाऊंड मी इथे कन्सिडर करतोय, म्हणजेच अल्किल हॅलाइड. प्लस आता Ag या R च्या जागी मी CH3 लिहितो. ओके, O C डबल बॉन्ड O डॅश CH3. आता तुम्ही म्हणा याला नाव काय द्यायचं आपण. ठीक आहे, आता हे कसं तयार झालंय ते समजून घ्या मित्रांनो. या R च्या जागी म्हणजे या इथे आपण अटॅच केलाय CH3, म्हणजेच CH3COOH. याला बोललं जातं ऍसेटिक ऍसिड. काय बोलतात त्याला? ऍसेटिक ऍसिड. आता इथनं आपण काय करतोय, H काढून टाकतोय आणि त्याच्या जागी काय करतोय, सिल्वर अटॅच करतोय. मग काय होतं, जसं कार्बॉक्झिलिक ऍसिडचं कार्बॉक्झिलेट होतं, तसं ऍसेटिक ऍसिडचं इथे काय बनतं, ऍसिटेट. म्हणून मग याचं नाव बनतं सिल्वर ऍसिटेट. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, सिल्वर ऍसिटेट. Okay, so same reaction is going to take place here. I combines with Ag. Okay, here we have to heat this mixture आणि हा पूर्ण ग्रुप या CH3 ला येऊन अटॅच होईल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथे मिळतं CH3 सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3 प्लस ओके Ag combines with I, so we get here silver iodide. ठीक आहे, आता इथे जो ईस्टर आपल्याला इथे मिळाला आहे याचं नाव काय येणार. तर बघा आता इथे कसं होतं, हा जो इकडचा ग्रुप आहे याला आपण नाव दिलं ऍसिटेट, त्याला अटॅच होता सिल्वर, म्हणून सिल्वर ऍसिटेट. तसंच आता हा जो इकडचा ग्रुप आहे पूर्ण, याचं नाव बदललं नाहीये. इट इज नथिंग बट व्हॉट, ऍसिटेट. आणि त्याला कोणता ग्रुप अटॅच झालाय, मिथिल. सो इट इज कॉल्ड ऍज मिथिल ऍसिटेट. यालाच आपण बोलतो ईस्टर. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, द थर्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन विच इज फॉर्मेशन ऑफ ईस्टर और रिएक्शन विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. ठीक आहे, पुढच्या आणखी काही रिएक्शन्स बाकी आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेल. ओके, आणि ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी तात्काळ ते चॅनल माझं सबस्क्राईब करून घ्या. आणखी बरेच व्हिडिओ जे आहेत ते आणखी येणार आहेत. ठीक आहे, आणि नोट्स बद्दल मला रोज मुलांचे रिप्लायज येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत युट्यूबवरती, तर घाबरू नका, डोंट वरी, आय एम प्रिपेअरिंग नोट्स. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की नोट्स जे आहेत हे बेसिकली आता न्यू सिलेबस आहे, त्यामुळे काही गोष्टी त्या सिलेबसनुसार किंवा त्याला सिलेबसला स्टिक राहूनच आपल्याला कराव्या लागतील. सो नोट्स आर गेटिंग रेडी आणि त्या मी स्वतः बनवतोय, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, वाचून बनवावं लागतं. ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर द नोट्स विल बी रेडी. ओके, सो स्टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.